नमस्कार. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आज तोंडी परीक्षेसाठी आपल्या वर्गात आलेत आमदारांच्या वर्गाचे मॉनिटर आणि स्टुडियस विद्यार्थी. विधानसभेमध्ये 288 आमदारांचा वर्ग हे एकटे सांभाळतात. स्वागत करूया आजचे परीक्षार्थी राहुल नार्वेकर यांचं. देशातले सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर उत्तम कायदेतज्ञ सुद्धा आहेत. मध्यंतरी आमदार अपात्रता प्रकरणामुळे त्यांचं नाव रोजच्या रोज बातम्यांमध्ये होतं. आमदार अपात्रतेचा हा अवघड पेपर सोडवताना कुणीही नापास होणार नाही याची त्यांनी उत्तम खबरदारी घेतली. पण हा निर्णय त्यांनी त्यांच्या वर्गमित्रांच्या बाजूनं किंवा वर्गमित्रांना अडचणीत न आणता दिला म्हणून त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेना, भाजप वाया राष्ट्रवादी असा झालाय. सर्व पक्षांशी जपलेली मैत्री त्यांची खासियत आहे, तर संभाषण चातुर्य त्यांची ताकद. यंदा ते लोकसभेची परीक्षा देणार याची चर्चा तर खूप रंगली. पण खरंच राहुल नार्वेकर दिल्लीमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते का? आता त्यांच्या वर्गातनं परीक्षेला बसलेल्या नव्या विद्यार्थ्याला ते अभ्यासात कशी मदत करतात? आगामी काळात त्यांच्यासमोर आव्हानं कोणती असतील आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ते स्वतः अभ्यास कसा करतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि सविस्तर उत्तरांपासून, सविस्तर प्रश्नांपासून आपण तोंडी परीक्षेला सुरुवात करूया. राहुलजी, सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच खूप चर्चा होत्या, खूप काळ होत्या की तुम्ही लोकसभा लढणार, दक्षिण मुंबईतून तुम्ही दिल्लीला जाणार. तुम्ही प्रचाराला सुरुवातही केली होती. असं काय झालं की या परीक्षेला न बसवायचा निर्णय तुमच्या पक्षानं घेतला? नाही, ज्या वेळेला मी गेले 2.5-3 महिने मतदारसंघात हे खरं आहे की फिरत होतो आणि पक्ष बांधणीची आणि एकूण तयारी करत होतो, परंतु असं मी कधीच ठरवलं नव्हतं की ही निवडणूक मीच लढवणार म्हणून. कारण पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी अत्यंत मोठी आहे. कमी वयात जी संधी दिली आहे, फार कमी लोकांना अशी संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे माझ्या मनात एक ठाम होतं की पक्षाने जर लोकसभेत काम करायला सांगितलं आणि संधी दिली तर लोकसभेत जायचं, अन्यथा राज्यात काम करायचं, विधिमंडळात किंवा मग पक्ष संघटनेत काम करायचं. त्यामुळे असा माझा काय हट्ट नव्हताच. आणि तसंही तुम्ही बघितलं तर जी संधी मला पक्षाने दिली आहे ती फार कमी लोकांना दिली आहे. त्यामुळे पक्षाकडून अधिक काय अपेक्षा ठेवणं किंवा अधिक काय मागणं हे माझ्या मते अत्यंत अयोग्य होतं किंवा गरज नव्हती. आणि म्हणूनच मी असा कुठचाही हट्ट ठेवला नव्हता. पण ही जी तयारी तुम्ही सुरू केली होती ती तुम्हाला पक्षानं सांगितलं होतं तयारी सुरू करा, का तुम्ही आपणच मनानं सुरू केली होती? नाही, एकूण दक्षिण मुंबईत मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर तिथे भारतीय जनता पार्टीचे 2 विद्यमान आमदार आहेत, शिवसेनेचा 1 आमदार आहे आणि त्यामुळे ही जागा युतीत लढवावी लागेल आणि कदाचित भारतीय जनता पक्षाला लढवावी लागेल. आणि मग अशा परिस्थितीत कदाचित मलाही सांगण्यात येऊ शकेल आणि म्हणून एक चांगला विद्यार्थी असल्यामुळे तयारी करून ठेवायची हा माझा जुना स्वभाव आहे. पण मग आता या न्यायानं यापुढच्या जेवढ्याही परीक्षा म्हणजे किंवा इलेक्शन्स येणार आहेत तुम्ही अशीच तयारी करत राहणार आहे? निश्चितपणे. कारण म्हणजे आता असं आहे की आता विधानसभेची येणार, महापालिकेची येणार, दर खेपेला कुठल्या इलेक्शनचं बिगुल वाजलं की राहुल नार्वेकरांची तयारी सुरू, असं होणार आहे? अगदी खरं आहे. कारण राहुल नार्वेकरांची तयारी ही त्यांच्या वैयक्तिक तयारी नसते, ही पक्षासाठी तयारी असते. त्यामुळे आज पण दक्षिण मुंबईत मी जी तयारी केली ती माझ्यासाठी नव्हती, ती तयारी माझ्या पक्षाला यश मिळावं ह्याकरता होती. गेल्या 2.5-3 महिन्यात ज्या प्रकारची कामं या दक्षिण मुंबईतल्या वरळी विधानसभेत असतील, शिवडी विधानसभेत असतील, कुलाबा मलबार हिलमध्ये असतील, मुंबादेवी भायखळ्यात असतील, जी कामं मी करू शकलो त्याचा थेट फायदा आता महायुतीच्या उमेदवाराला होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. पण असं म्हणजे ह्याच्याबद्दल की एकतर इतका घोळ घातला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या दक्षिण मुंबईचा उमेदवार ठरवताना, त्याच्यामध्ये मध्येच मनसेचं पण एक नाव, म्हणजे त्या कारच्या रेस असतात ना, ही पुढं ती मागं, त्याच्यामध्ये एक नवी कार आली होती मनसे आणि बाळा नांदगावकर, मग नंतर ती मागच राहिली. ह्या सगळ्या याच्यामुळं म्हणजे हा जो केऑस, गोंधळ आणि हे जे सगळं झालं तर याचा इलेक्शनमध्ये काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? मुळात परिणाम होईल का? नाही बघा, मी या सगळ्या गोष्टींकडे एक थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आमच्या विरुद्ध जो पक्ष आहे त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता, त्यामुळे जो पर्याय होता त्याला त्यांनी तिकीट दिलं. आमच्या महायुतीत कळलं नाही म्हणजेच
मला वाटतं म्हणजे अरविंद सावंतांच्या त्याच्या व्यतिरिक्त त्याचं सिटिंग होते ना, पर्याय नव्हता म्हणून कसं? सांगतोय. नाही मी आपल्या त्याचं उत्तर देतो, कारण हे उत्तर मी बरेच वेळा यापूर्वी दिलंय, म्हणून आता द्यायला सोपं आहे. तर रिव्हिजन बरेच वेळा झाली आहे उत्तराची. माझं मत असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे अरविंद सावंत यांच्या व्यतिरिक्त पर्यायच नव्हता. खरं तर त्यांच्या विरुद्ध जेवढी अँटी इन्कम्बन्सी आहे, 10 वर्ष त्यांना लोकांनी संधी देऊनही ते आज मतदारसंघात कुठेच पोचू शकले नाही. जनकल्याणाची कामं करू शकले नाहीत, विकास कामं करू शकले नाहीत. अनेक ठिकाणी मी जातो तिकडे ते सांगण्यात येतं की आम्ही आजपर्यंत 10 वर्षात एकदाही आमच्या खासदाराचं तोंड बघितलं नाहीये. आणि म्हणून अशी परिस्थिती असतानाही आणि या परिस्थितीची जाणीव असतानाही उबाटा गटाला त्यांनाच उमेदवारी द्यायला लागली, कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. परंतु महायुतीकडे एक नव्हे तर अनेक पर्याय होते, प्रबळ असे उमेदवार होते. त्यामुळे या चांगल्या उमेदवारांमधनं एक उमेदवार देणं हे अपेक्षित होतं आणि म्हणूनच थोडासा वेळ लागला असेल. हा जो तुमचा निकष आहे की पर्यायच नव्हता, तर हा अनेक म्हणजे गडकरींपासून अनेक जण आहेत. म्हणजे तुमच्याकडे नागपूरमध्ये पर्याय नव्हता, वाराणसीमध्ये मोदींना पर्याय नव्हता वगैरे असं म्हटल्यासारखं असं ते मला वाटत नाही गडकरी साहेबांविषयी नागपुरातला एकही व्यक्ती असा म्हणू शकेल की तिकडे विकास काम झालं नाहीये. आज नागपूरचा जो विकास झाला आहे, नागपूरमध्ये जो अभूतपूर्व मूलभूत सुविधांचा निर्माण केले गेले आहेत, त्याचं खूप मोठं श्रेय गडकरी साहेबांना जातं. नागपूर लोकसभा मतदारसंघात जो विकास झाला तो गडकरींमुळं, आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जो विकास झाला तो कोणामुळं? विकास काहीच झालेला नाही. मुंबई लोकसभा मतदारसंघात बीपीटीच्या जमिनीवरती राहणाऱ्या हजारो लाखो लोकांच्या घराचा प्रश्न हा केंद्र शासनाशी निगडीत होता. स्थानिक आमदार तो सोडवू शकले नाहीत. CRZनी बाधित असणाऱ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईचा जो प्रश्न होता तो केंद्र सरकारशी निगडीत होता. तो इकडचे स्थानिक आमदार सोडवू शकले नाहीत. आमदार नाही, खासदार इकडे म्हणायचं. खासदार इकडे धन्यवाद. कारण स्थानिक आमदार तुमचे मी स्वतः आहे ना, तेच म्हणूनच म्हटलं. तर स्थानिक खासदार सोडवू शकले नाही. इकडे आपण बघितलं तर मोडकळी चालल्या PMGP सारख्या इमारती आहेत, त्यांच्यासाठी केंद्र शासनातून मदत कुठच्याही प्रकारची आणू शकले नाही. त्यामुळे केंद्र शासनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. एकही प्रश्न तुम्ही मला सांगा इकडच्या स्थानिक खासदारांनी गेल्या 10 वर्षात सोडवून दाखवलं. अरे असं आहे की ते तर आता आणि ते स्वतः मंत्री होते. 2 वर्ष जवळजवळ ते मंत्री होते. नाही असं आहे की म्हणजे ठीक आहे, आता सगळ्या गोष्टींच्या बद्दल त्यांना जबाबदार धरणं ठीक आहे, पण तुम्ही जी जजमेंट्स 2 दिलीत त्याच्यामुळं तुमच्याबद्दलचं एक काय म्हणू असंतोष समाजामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला तिकीट दिलं नाही अशा चर्चा आहेत. तर त्याबद्दल तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मला वाटतं ह्या बिनबुडाच्या चर्चा किंवा तक्रारी आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी दिलेला निर्णय ह्यात टेक्निकली काय चुकीचं आहे, नियमबाह्य कसा आहे, किंवा तो निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल कसा आहे असं कोणीच सांगितलं नाही आहे. माझ्यावरती अनेक लोकांनी आरोप केले, टिप्पणी केल्या, टीका केल्या. मी सातत्याने त्यांना विचारलं, माझ्यावरती वैयक्तिक टीका करणं व्यक्ती सोडून तुम्ही मला एकही गोष्ट दाखवा या निर्णयातली जी सस्टेनेबल नाही आहे, जी टेनेबल इन लॉ नाही आहे. म्हणजे आता जे 3-4 नावं होती तर सगळ्यात बेस्ट चॉईसचा उमेदवार फायनली दक्षिण मुंबईला मिळाला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं आज दक्षिण मुंबईला जो उमेदवार प्राप्त झाला आहे यामिनीताई जाधव यांच्या रूपात, मला वाटतं त्या स्वतः एक अत्यंत अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी महानगरपालिकेत काम केलं आहे, महानगरपालिकेतल्या अनेक कमिटीजमध्ये काम केलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या स्वतः भायखळ्यासारख्या विधानसभा मतदारसंघातून यशस्वीपणे आमदार म्हणून काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा अनुभव हा अत्यंत चांगला आहे, त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. आणि शेवटी बघा, ज्या वेळेला आपण एखादा उमेदवार देतो त्यावेळेला तो उमेदवार ही निवडणूक लढत असतोच, परंतु त्यांच्याबरोबर त्या उमेदवाराबरोबर संपूर्ण संघटना असते आणि संघटनेच्या भरोश्यावरती निवडणूक लोकसभेची लढली जाते. आणि मला वाटतं महायुतीची पकड ह्या लोकसभा मतदारसंघावरती अत्यंत खंबीर आहे. कुलाब्यात महायुतीचा आमदार आहे, मलबार हिलमध्ये महायुतीचा आमदार आहे, भायखळ्यात महायुतीचा आमदार आहे, शिवडी, वरळी आणि मुंबादेवीमध्ये पण महायुतीची ताकद अत्यंत चांगली आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की यामिनी जाधवताई या चांगल्या उमेदवार म्हणून पुढे येतीलच आणि यशस्वी ठरतील.
पण मधल्या काळामध्ये तुम्हाला अचानक अरुण गवळी आणि त्या कुटुंबाविषयीचं प्रेम तुमचं एकदम उतू गेलं. तुम्ही गीता गवळी यांना महापौर केल्याशिवाय फक्त म्हणजे पाणी पिणार नाही यापुढे असंच म्हणणं राहिलं होतं. इतक्या निर्धारानं तुम्ही असं सांगितलं. आणि मला वाटतं हीच अडचण आहे आपल्या मीडिया ट्रायलची. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला या विषयात न्यूजपेपर्समध्ये किंवा चॅनलमध्ये चर्चा झाली त्यावेळेला मला एकदाही कोणीही विचारलं नाही नेमकी घडलं काय. ते तुम्ही विचारल्यामुळे आज मी सांगू शकतो घडलं काय. सिलेक्टिव्ह क्लिपिंग आलं, पूर्ण मी काय म्हणालो त्याच्या पाठचा संदर्भ घेतला गेला नव्हता. मला एका कार्यक्रमासाठी बोलवलेलं जिथे अखिल भारतीय सेनेचे भायखळ्यातले पदाधिकारी आणि तिकडचे इतर कार्यकर्ते होते आणि त्यांनी असं सांगितलं की आपण एक चांगले उमेदवार आहात, आपण जर या निवडणुकीत उभे राहिलात तर निश्चितपणे आम्हालाही तुम्हाला साथ द्यायची आहे. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं की मी शेवटी उमेदवार हा केवळ एका विधानसभेचा नसून संपूर्ण लोकसभेसाठी असणार आणि निवडून आलो तर ज्या पोटतिडकीनी कुलाब्याच्या लोकांची कामं करतो तशीच तुमची आणि अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांची जी भायखळ्यामध्ये मोठी संख्या आहे त्यांची कामं करत राहील. आणि आज गीता गवळी ज्या त्यांच्यासाठी त्यांचं नेतृत्व करत आहेत त्यांना जेव्हा जेव्हा मदत लागेल आणि राजकीय महत्त्वाकांक्षा राजकीय पुढे जायचं असेल त्यांना तर त्याकरता जी मदत लागेल ती निश्चितपणे मी त्यांना देईन. आणि मी कुठच्याही प्रकारच्या अनकॉन्स्टिट्यूशन किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीला मदत करीन असं कुठेही म्हटलं नव्हतं. अगदी मला जर कमाल वाटली म्हणजे राहुल नार्वेकर आता भाजपमधनं अखिल भारतीय सेना जॉईन करणार इथपर्यंत बातम्या केल्या. म्हणजे अशा बातम्यातलं तथ्य काय असतं आणि का चालवल्या जातात मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष देण्यात काय मला तथ्य वाटत नाही. पण तुम्हाला त्यांना महापौर करायचं आहे का नाही करायचं. नाही आता मी कोण होतो महापौर करणार. मी सांगितलं त्यांना सांगितलं महापौर त्यांना जर व्हायचं असेल तर निश्चितपणे एक सहयोगी म्हणून माझी मदत त्यांना असेल एवढं म्हटलं मी. महापौर हा सहयोग कशा कशासाठी असणार आहे. सहयोग म्हणजे काय आता जसा सहयोग आपण एखाद्या उमेदवाराला देतो प्रचार करतो तसा. ना पण कशाबद्दल म्हणजे महापौर व्हायचं असेल तर महापौर पदासाठी आणखीन कशासाठी देऊ इच्छिता. राजकीय प्रवासात जे लेजिटिमेटली लिगली आणि कॉन्स्टिट्युशनली करायला लागतं त्या गोष्टींमध्ये मी निश्चितपणे सहयोग देऊ शकतो. परंतु जे चित्र रंगवलं गेलं ते अत्यंत चुकीचं होतं, खेदजनक होतं. आणि मला वाटतं जर का आज जसा तुम्ही मला प्रश्न विचारला तसा प्रश्न जर का ते सगळं छापण्यापूर्वी किंवा बातमी करण्यापूर्वी जर इतरांनी पण विचारला असता तर मला वाटतं लोकांपर्यंत जो चुकीचा मेसेज द्यायचा प्रयत्न केला गेला असता तो कुठेतरी थांबला असता. पण राहुलजी दगडी चाळीत जावं हे तुमचं कधीपासूनचं स्वप्न होतं. दक्षिण मुंबईतल्या कोपऱ्यात पोचायचं हे माझं स्वप्न होतं. मला याच मुद्द्यावर तुम्हाला आणखी बोलतं करायचंय. तुम्ही त्यात म्हणताय की मी अखिल भारतीय सेनेच्या परिवाराचा एक नवा सदस्य म्हणून जोडला गेलो. ही आजच्या किंवा आधीच्याही राजकारणातली अपरिहार्यता आहे का. कारण भाजपसारख्या पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या विधानसभा अध्यक्षासारख्या ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं अशा पदावर असलेल्या व्यक्तीनं असं म्हणणं खरोखर योग्य आहे का. एक राजकीय नेता म्हणून नाही तर राजकीय निरीक्षक म्हणून मला आपलं उत्तर हवं. नाही बघा एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण संविधानाने स्थापित केलेल्या निवडणूक प्रक्रियेत इलेक्शन कमिशन एखाद्या पक्षाला जेव्हा मान्यता देते त्यावेळेला तो पक्ष किंवा ती संघटना ही नियमबाह्य नाही आहे असं ग्राह्य धरलं जातं. आणि त्यामुळे मी आपल्याला ह्यापूर्वीच सांगितलं की मी जे स्टेटमेंट केलं त्याचा अर्थ एवढाच होता मी तुम्हालाही समान न्याय देईन. ज्या प्रकारे मतदारसंघातील इतर लोकांना न्याय देतो तसा न्याय तुम्हाला देईन. त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ करण्यात काय पॉईंटच नाही आहे. माझं मत एकदम स्पष्ट आहे आणि मला वाटतं ते मी अगदी स्पष्टपणे मांडलेलं आहे. बाकी मार्क किती द्यायचे आता तुम्ही ठरवा. मतांच्या जोगव्यासाठी ही राजकीय अपरिहार्यता झालेली आहे का. मुळीच नाही. यापूर्वीही अगदी मी तर पक्षाबद्दल बोलणार नाही पण व्यक्तीबद्दल इतर लोकांनी कितीतरी काय काय म्हणाले आहेत. परंतु त्या मतांशी तुम्ही सहमत आहात. नाही माझं मत एवढंच आहे लोकशाहीत निर्माण केलेल्या संस्थांमध्ये ज्याला मान्यता आहे तशा संस्थांनी जोपर्यंत कुठचंही चुकीचं काम त्यांच्याकडनं घडत नाही तोपर्यंत ऑस्ट्रसाइज करणं
किंवा त्या संस्थेला वाईट टाकणं हे मला योग्य वाटत नाही. जर का एखादी संस्था चुकीचं काम करत असेल, व्यक्ती चुकीचं काम करत असेल, अनकॉन्स्टिट्युशनल इलिगल काम करत असेल, तर निश्चितपणे त्याला कुठच्याही प्रकारचं समर्थन देऊ नये. ते चुकीचं असणार आणि त्याचं पण मी यात समर्थन देणारही कॉन्ट्रडिक्शन नाही. आहे ना, यात कॉन्ट्रडिक्शन आहे ना, की ज्या व्यक्तीला इलिगल गोष्टींसाठी अटक झालेली आहे अशा व्यक्तीच्या संघटनेमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होऊन जर आपण असं म्हणत असू की जर अनकॉन्स्टिट्युशनल आणि इलिगल जर कोणी करत असेल तर आम्ही अशांबरोबर असणार नाही, ती संघटना तो पक्षच मुळामध्ये ज्यांनी केला आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं मत कुठच्या व्यक्तीबद्दल नाही आहे. मी सांगितलं, मी संबोधित करत होतो तिकडच्या कार्यकर्ता आणि भायखळ्यातल्या रहिवाशांना. त्यामुळे मी कुठच्याही व्यक्तीला समर्थन दिलेलं नाही आहे. मी त्या संघटनेत असणारे सामान्य कार्यकर्ते आहेत, जे त्या मतदारसंघातले मतदार आहेत, त्या मतदारसंघातले रहिवासी आहेत, त्यांचे प्रश्न सोडवणं हे विधानसभा अध्यक्ष म्हणून, मुंबईतला लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे मला वाटतं यात मी कुठच्याही प्रकारचं अनकॉन्स्टिट्युशनल ॲक्टिव्हिटीला समर्थनही दिलं नाही आहे किंवा प्रोत्साहनही दिलं नाही आहे, आणि असं मी कधी करणारच नाही. वेळ पडली तर राजकारणातून बाजूला पडेन, पण अनकॉन्स्टिट्युशनल किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीजना कधी सपोर्ट करणार आता नाही. शेवटचं त्याच्यातलं की ते मी तुमचा एक सदस्य आहे, तर ते सदस्य आहात का नाही आहात? नाही, मी कुठच्या पक्षाचा सदस्य आहे तुम्ही रेकॉर्डरनं तर बघूच शकता. माझं म्हणणं तेच आहे की ते आपलं फक्त म्हणायचं होतं. मी जे म्हणालो त्याचं अर्थ फार वेगळा घेतला गेला. मी असं म्हणालेलो की आपण ज्या प्रकारे आपल्या पक्षात काम करत आहात त्याच भावनेतून मी तुम्हाला मदत करीन. त्यामुळे मला वेगळा समजू नका. आपल्याला जर का संधी मिळाली तर जसा न्याय मी इतर मतदारसंघात देईन तसाच न्याय मी भायखळा विधानसभा मतदारसंघालाही देईन. अच्छा, दक्षिण मुंबईच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस खूप आग्रही होते. त्यांनी 2 जागांचा स्पेशली उल्लेख केला, एक दक्षिण मुंबई आणि दुसरी म्हणजे ठाणे. ती जागा नाही मिळाली तुम्हाला, पण आता तिथून उमेदवार आहेत यामिनी जाधव, म्हणजे अशा उमेदवार ज्यांच्यावर आपल्याच पक्षातल्या माजी खासदारानं भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडीच्या धाडी पडल्या, नंतरचा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. तुमची अडचण नाही होत अशा उमेदवारांचा प्रचार करताना किंवा त्यांना एक्सेप्ट करताना? यामिनीताई जाधव दक्षिण मुंबईच्या उमेदवार आहेत आणि मला जे समजतं त्यांच्यावरती वैयक्तिक कुठच्याही प्रकारचा असा आरोप झालेला नाही आहे त्यांच्यावरती. परिवारावरती झाला असेल, परंतु ही निवडणूक त्यांचा परिवार लढवत नाही आहे, त्या लढवत आहेत. आणि त्यांचं जर आपण कार्य बघितलं तर मी आपल्याला निश्चितपणे ना मला हेच समजत नाही. तुमचा मगासचा प्रश्न आणि हा प्रश्न आपण जर बघितलं तर आपण एखाद्याला ब्रँड करून टाकतो. जर का तुमचा भाऊ आरोपी असेल किंवा तुमचा मुलगा आरोपी असेल किंवा इतर कोण सदस्य आरोपी असेल म्हणजे तुम्ही पण आरोपी आहात का? शेवटी या देशात कायदा आहे आणि त्या कायद्यात कुठच्याही प्रकारचं जनरलायझेशन हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. आणि म्हणून प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वतःची बाजू मांडणं, स्वतः निवडणुकीला उभं राहणं त्याचा अधिकार आहे. आणि मला वाटतं त्यांच्या परिवारातील कोणावरती आरोप आहे म्हणून त्या पण दोषी आहेत असं मानणं कुठेतरी मला वाटतं अनफेअर आहे. तर तुमची अडचण होत नाहीये थोडक्यात असं तुम्हाला म्हणायचं आहे की भाजपनं जे त्यांच्यावर आरोप केले होते त्याची आता काही अडचण होत नाहीये असं तुम्हाला म्हणायचं आहे? यामिनीताई जाधव ह्या अत्यंत सक्षम उमेदवार आहेत. त्यांचा जनसंपर्क किरीट सोमय्या यांनी दोघांची नावं घेतली, दोघांवर पण आरोप केलेले होते, यशवंत जाधव आणि यामिनी जाधव. नाही, मला वाटतं जनता सुज्ञ आहे, योग्य विचार करतील आणि योग्य निर्णय घेतील. पण माझं मत तुम्ही विचारलं तर मला वाटतं यामिनीताई जाधव या सक्षम उमेदवार आहेत. प्रश्न आता जनतेचा नाही, तुमची अडचण होते का नाही असा सरांचा प्रश्न होता. माझी अडचण नाही होत, मुळीच होत नाही. मी त्यांच्या प्रचारात तुमची अडचण किरीट सोमय्यांनीच केली असं तुम्हाला तुमची अडचण किरीट सोमय्यांनीच केली असं तुम्हाला वाटतं? किरीट सोमय्याजींनी ज्यांची अडचण केली आहे त्यांना हा विचारायला पाहिजे प्रश्न. नाही, त्यातले 2 जण आहेत ना, कारण वायकर सुद्धा त्या लिस्टमध्ये आहेत आणि यामिनी म्हणजे जाधव कुटुंब सुद्धा त्या लिस्टमध्ये आता लोकसभेच्या. पण मला वाटतं लोक ठरवतील आता. मार्क किती द्यायचेत? उत्तम पाठ केलेली होती त्याच्यामुळे. पण एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. 8. राहुलजी, तुम्हाला बाळासाहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली, उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम करायची संधी मिळाली, अजित पवार शरद पवारांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि इकडं देवेंद्रजींबरोबर करायची संधी मिळाली. तर तुम्ही हे जे 3 समजा आपण शरद पवार आणि बाळासाहेब
ठाकरे आपण बाजूला ठेवू. तर उद्धवजींमधले तुम्हाला प्रकर्षानं जाणवलेले काय गुण आणि काय दोष आहेत? मला वाटतं उद्धवजी बद्दल गुण जर आपण बघायला गेलो तर ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यावर अफाट प्रेम करतात. फक्त त्याचा काळ किती असतो ते फार मर्यादित असतं. प्रत्येकाला शेल्फ लाईफ दिलेली असते आणि पण त्या काळात ते बऱ्यापैकी विश्वास ठेवतात. आणि त्यांचा मला वाटतं दोष तर केवळ काही लोकांच्या सांगण्यावरनं इन्फ्लुएन्स होऊन सर्व समाविष्ट थोडं राहता येत नाही, तो मला वाटतं दोष. पण प्रत्येकाकडे गुण आणि दोष असतात. अजित पवारांबद्दल? अजितदादा अत्यंत मेहनती आणि अत्यंत परिश्रम त्यांचे खूप असतात आणि सामान्य माणसापर्यंत पोचतात. ते कोणाच्याही माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोचत नाहीत, स्वतः जाऊन संपर्क साधतात, अवेलेबल असतात. मला वाटतं राज्यात त्यांच्या एवढा जनसामान्यांना वेळ देणारे फार कमी नेते आहेत. तो त्यांचा सर्वात मोठा दोष प्लस पॉईंट. दोष मला वाटतं दादा राजकारणी असूनही मनातलं फटकन बोलून टाकतात, जास्त संकोच करत नाहीत बोलायला. ते कधी कधी त्यांना अडचणीत आणतात. देवेंद्रजींचा सगळ्यात मोठा गुण काय आहे? देवेंद्रजी हे अत्यंत संवेदनशील राजकीय नेते आहेत. म्हणजे त्यांना लोकांबद्दलची संवेदना असेल, सेंटिमेंट्स असतील, ह्याला ते जास्त जोर देतात, ते जास्त भर देतात या गोष्टीवरती. आणि मला वाटतं त्यामुळेच ते यशस्वी ठरले आहेत. आणि त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स या राज्यात कोणाकडेच नाही आहेत. आजपर्यंत या राज्यात जे पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स देवेंद्रजींनी दाखवले आहेत ते आजपर्यंत या राज्यात कोणीच दाखवू शकलं नाही आहे. हा मला वाटतं हे त्यांचे प्लस पॉईंट्स आहेत. आणि दोष काही नाहीये हे मी पुढचं जे विचारतो त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणायचंय, कारण मला पुढचं विचारायचं. दोषापासून घाबरून मी दोष सांगत नाही असं नाहीये, हे पहिली स्पष्ट करतो. बरं. आणि म्हणजे तुमचे श्वशूर जे सासरे रामराजे, त्यांचे काय सगळ्यात मोठे गुण आणि काय दोष? सासरे म्हणून की राजकारणी? दोन्ही. राजकारणी सासरे म्हणून. राजकारणी मी एक नेता म्हणून सांगू शकतो. नेता म्हणून मला वाटतं त्यांचा पण जनसंपर्क अत्यंत दणगा असा आहे आणि लोकांमधला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि तो त्यांचा सर्वात पॉझिटिव्ह हे आहे. आणि दुसरं, ते राजकारणात असूनही राजकारणात एका मर्यादेबाहेर जात नाहीत. ते मला वाटतं आजकालच्या राजकारणातलं डिमेरिट ठरतं. त्यामुळे अत्यंत सुशिक्षित फक्त मी म्हणणार नाही, पण अत्यंत डिसेंट राजकारण, सुसंस्कृत राजकारणी अशी त्यांची जी ओळख आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांना थोडंसं. मग तुम्हाला तो त्यांचा दोष वाटतो? दोष नाही, मला वाटतं ते लिमिटेशन आहे. दोष काय आहे? दोष असं आहे की दोघांनाही दोष नाही असं नाही चालणार आहे, तर देवेंद्रजी किंवा रामराजे. नाही, पण सासऱ्यांचा दोष सांगणं कोण हिंमत करू शकते मला माहित नाही. त्यामुळे मी काय तर धाडस करणार नाही. तुम्हाला दक्षिण मुंबईचं आमिष दाखवलं पण वेळेवर पक्षाने गेम केला, कशामुळे? मला पक्षाने कधी आमिष दाखवलंच नाही. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने काम करत होतो. तुम्ही दिलेल्या 2 निकालांमुळे तुमचं तिकीट कापलं गेलं असं वाटतं का? मी दिलेल्या 2 निकालांमुळे कदाचित मला उमेदवारी मिळू शकली असती. तुम्ही दिलेले दोन्ही निकाल सुप्रीम कोर्टात टिकतील का? 100% टिकतील. किती? सर्व प्रश्नांची उत्तर 10. योग्य पर्याय निवडा. तुम्हाला 3 पक्षांच्या कार्यपद्धतीचा अनुभव आहे, तर कोणत्या पक्षात सर्वाधिक लोकशाही आहे असं तुम्हाला वाटतं? शिवसेना पूर्वीची, राष्ट्रवादी पूर्वीची की भाजप आत्ताची? भाजप आत्ताची. बरं, नार्वेकरांना कोणती ओळख जास्त आवडते?
विधानसभेचे सर्वात युवा अध्यक्ष, 2 पक्ष फोडणारे अध्यक्ष की पक्षाने दिलेला करेक्ट कार्यक्रम करणारे अध्यक्ष? विधानसभेतील सर्वात युवा असं पण आणि बाकीचे 2 जे बाहेर बोलले जातात आहेत पर्याय का तुमच्यावर जो आरोप? बरेच वेळा सांगितलंय, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. बरं, आता तिसरा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत, पण असे 3 मतदारसंघ आहेत ज्याचा तुमच्याशी काही ना काही संबंध आहे. तर त्यापैकी कोणत्या मतदारसंघाविषयी तुम्हाला जास्त प्रेम किंवा आस्था वाटते? माढा, मावळ आणि दक्षिण मुंबई. दक्षिण मुंबई. मावळबद्दल आता वाटेनाची झाली का? नाही, मावळ अत्यंत म्हणजे माझं फार जुना आणि घनिष्ठ संपर्क आहे मावळमधील जनतेबरोबर आणि रायगडचा मोठा भाग त्या मतदारसंघात येतो. परंतु अलीकडच्या काळात ज्या चिकाटीने आणि ज्या मेहनतीने मी दक्षिण मुंबईतल्या कोपऱ्यात फिरलो आहे, त्यानंतर तिकडच्या लोकांचे प्रश्न, तिकडच्या लोकांबरोबर झालेली नाती, तिकडच्या लोकांबरोबर असणारे संबंध हे अधिक प्रभावित करतात. आणि माढ्याबद्दल काहीच वाटत नाही? माढ्याबद्दल माढा तर सासूरवाडी आहे. आणि माढ्याची निवडणूक झाली आहे आता, आपण दक्षिण मुंबईकडे लक्ष देऊया. बरं, चला किती? 10च देऊया ना. कल्पना विस्तार. आता तुम्हाला जास्त विश्लेषण करून सांगायचे. आदित्य ठाकरे, बडी आणि माझा प्रतिस्पर्धी. नाही, मला वाटतं आदित्यला मी एक मित्र म्हणून किंवा एक साथी म्हणून अनेक वर्षही बघितलेलं आहे आणि आता विधानसभेत एक आमदार म्हणून काम करतानाही मी बघितलेलं आहे. आणि निश्चितपणे मला आदित्य विदाऊट पॉलिटिकल इन्फ्लुएन्स हा अधिक प्रामाणिक आणि प्रभावशाली वाटतो. आणि त्यामुळे आदित्य राजकारणात नसतानाचं पण मी बघितलेलं आहे आणि राजकारणात सक्रियपणे भाग घेतानाही बघितलं आहे. आणि व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचं जर मला अधिक कुठचं पसंत होतं तर ते राजकारण नसतानाचं. का? मला वाटतं तेव्हा अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रामाणिकपणे आदित्य काम करू शकत होता आणि आपली भूमिका मांडू शकत होता. म्हणजे आता विरोधात आहे ते तुम्हाला पटत नाहीये? नाही, विरोधात असायलाच पाहिजे. लोकशाहीत विरोध नसेल तर कसं काय सगळं जमेल. त्यामुळे प्रत्येकाने आपापली भूमिका बजावायची. आपण मला जो विचारलं आपल्याला अधिक कुठचं प्रभावशाली वाटलं, मला वाटतं एक मित्र म्हणून ज्या वेळेला आम्ही सोबत होतो त्यावेळेला अधिक प्रभावशाली वाटतं. आताही आहेत ना, अत्यंत चांगले संबंध आहेत. वरळीतल्या होळीच्या पलीकडे कधी भेटणं होतं का? सभागृहात होतंच भेटणं. नाही, सभागृहाच्या बाहेर अर्थात, कारण तिथे परत तुमचं राजकीय नातं येतं. आता तुम्ही म्हणताय मित्र म्हणून अजून चांगलं आहेत. आता मी पण फार अनेक कामांमध्ये व्यस्त झालो असल्यामुळे आणि आदित्यवरती पण मोठ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे तेवढा वेळ निश्चितपणे मिळणं अवघड आहे. किती? आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केलं, त्यांना देशाचं कुटुंब काय कळणार? हे आठवत नाही. तुम्ही शरद पवारांसाठी बोलला होतात जेव्हा शरद पवारांनी मोदींवर टीका केलेली. हां, शक्य आहे. दुसरं आहे राहुल नार्वेकर नवीन घटनाकार. मला वाटतं हे संजय राऊत बोलले असतील. बरोबर. पुढचा आहे, हा फार सोपा होता प्रश्न, त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचं उत्तर. पुढचा आहे, आपले अध्यक्ष आता बहुतेक काँग्रेस पक्षात जातील कारण त्यांचं इतर पक्षात फिरून झालं आहे. आठवत आहे हे उद्धवजी बोलले का? नाही. किती चान्स मिळतात उत्तर द्यायला? तीन अजून शेवट देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जवळपास आहात. 3. आदित्य. बरोबर. वरळी मतदारसंघ हा कुणाचाही बालेकिल्ला नाही, तो काम करणाऱ्याचा बालेकिल्ला होईल. हे मी म्हणालो. कोणासाठी म्हणाला होता? हे मी आदित्यसाठी म्हणालो. पुढचा आहे, नार्वेकर हा लबाड माणूस. आदरणीय उद्धवजी ठाकरे असं म्हणाले, त्यांना मी लबाड म्हणत नाहीये. ठीक आहे. सर्व प्रश्नाची उत्तर एक सोडून हां, 8. संदर्भासह स्पष्टीकरण. मी तुम्हाला विषय देतो, त्याचा तुम्हाला संदर्भ द्यायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा द्यायचं आहे. मायनाक नगरी. मायनाक नगरी
बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या अलिबाग संदर्भातलं बॅकग्राऊंड जाणून घेणं आवश्यक आहे. अलिबागमध्ये मायनाक भंडारी जे आहेत त्यांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य हे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची जे समुद्र आर्मर फोर्स जो होता त्या आर्मर फोर्स संदर्भातलं जे कार्य केलं आणि कुठेतरी अशा व्यक्तीला आपण ओळख देण्यात कमी पडत होतो. त्यामुळे ती ओळख त्यांना देण्याकरता माझ्याकडे जो प्रस्ताव आलेला त्या प्रस्तावाला मी पुढे मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं आणि निश्चितपणे त्यावरती निर्णय घ्या असं काय मी आग्रह योग्यरित्या सगळ्या बाजूंचा, कारण तिकडे कान्होजी आंग्रेंसारखे अत्यंत थोर व्यक्तिमत्व पण त्याच परिसरातलं निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी मी त्या संदर्भातलं पत्र लिहिलं. त्यामुळे आणि अलिबाग ह्याची बॅकग्राऊंड जर तुम्ही बघितलं तर एक इस्रायली व्यक्ती ॲली त्याचं नाव होतं. ती व्यक्ती ज्या वेळेला इस्रायलची काही लोक किहीमच्या किनारपट्ट्यावरती नवगावच्या किनारपट्ट्यावर येऊन तिकडे स्थलांतरित झालेली आणि त्यांनी मग तिकडे एक सुंदर बाग वगैरे बनवलेली आणि मग ती अलीची बाग अलीची बाग अलीची बाग ह्यातनं नाव पडलं अलिबाग. त्यामुळे अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की परदेशी लोकांचं नाव ज्या रस्त्यांना किंवा ज्या मॉन्युमेंट्सना होतं ते बदलून भारताच्या निर्माणासाठी किंवा भारतीय ओरिजिनच्या लोकांनी केलेलं अभूतपूर्व कार्याला एक ओळख देण्यासाठी अनेक वेळा बदलताना आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यात काय कुठच्याही घटकाला किंवा कुठच्याही समाजाला दुखवायचं किंवा प्रमोट करायचं हा उद्दिष्ट नव्हता. एकूण जी माझ्यासमोर विधानसभा अध्यक्ष म्हणून मागणी केली गेली त्या मागणीवरती निर्णय घ्यायचा अधिकार मला नसल्यामुळे मी तो शासनाकडे पाठवलेला. तर किती मार्क बशीर? किती झाले? 53. तर राहुलजी ABP माझाच्या तोंडी परीक्षेत 60 पैकी 53 गुण मिळवून अतिउत्तमरित्या तुम्ही उत्तीर्ण झालात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वा, सगळ्या डिग्रींपेक्षा जास्त मार्क मिळणारी सर्टिफिकेट आहे. कदाचित यावेळेला तुम्ही ज्या पेपरची सगळ्यात जास्त तयारी केली होती किंवा तुम्ही जो पेपर सोडवण्यासाठी उत्सुक होतात तर ती थोडीशी संधी कदाचित तुमची हुकली. आपण असं बघायचं असतं की एक संधी चुकल्यामुळे डबल प्रमोशन 5वीतनं 7वीत जायला येईल 6वीत जाण्यापेक्षा. त्यामुळे असा विचार करून पॉझिटिव्ह नोटवरतीच आपण हे सगळं घ्यायचं असतं. कारण मला वाटतं राजकारण हे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या संघटनेसाठी जास्त त्याला महत्त्व देणं आवश्यक आहे. तर त्या प्रमोशनसाठी तुमच्या मनात किंवा शब्दात जे प्रमोशन दिसलं त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद आज तोंडी परीक्षेला उपस्थित दर्शवल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर ABP माझाच्या तोंडी परीक्षेत वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.